यावेळेला मोठा स्ट्रोक, मोठा फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू जाईल. दर्शन वांगे बॉलिंग मार्क वरती आहे, आपण पाहतोय. हा फटका गॅप मध्ये, चेंडू जाईल. पुन्हा एकदा या चेंडूला फ्लिप केला हवेमध्ये, तिथं क्षेत्ररक्षक येतोय. हो हो हो, संधी नाहीये. 17 बॉल खेळले, 16 धावा त्यांनी देखील बनवल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, मोठा प्रहार, चेंडू जाईल. प्रशांत खराडे ऑन स्ट्राईक, 49 वरती नाबाद. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या बॉलला फटका खेळलेत आणि टाळ्याच्या गजरात स्वागत करू गार्गी जिकॉन टीम साडी. प्रशांत खराडे अर्धशतक कंप्लीट. भाई बल्ला तो ऊपर करना पडेगा. बनवण्याचा प्रयत्न राहील. सचिन वरती केलेलं आक्रमण. यावेळेस वॉटर स्ट्रोक, चेंडू जातोय. यावेळेला हो इथे देखील मॅच चेंज आणि तिसरा देखील आलाय. हॅट्रिक पूर्ण. बॉलर तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये लागोपाठचा चौथा. वाह काय स्ट्रोक. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅप मध्ये. प्रशांत थांबत नाहीये. प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जात आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. यावेळेला संधी नसेल, मिळेल चौका. शिल्लक आहेत. वा पुन्हा एकदा ताकद, नजाकत, आत्मविश्वास लागो प्रशांत खराडे यांना. वा इथं देखील सुंदर सुंदर स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषे. हो यावेळेला कव्हरला 1 2 3 झेल झालाय. यावेळेला गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे तिथे. ओ गडबड झाली आहे. ब्रेक लागला नाही खेळाडूला. मी म्हणेल 4 गुंफलवार तयार. यावेळेला स्टेप आउट करून खेळले समोरच्या बाजूला. बिग हिट. लायन्समॅन बातचीत करतायत तिसऱ्या पंताशी. टाव कंप्लीट केली की नाही चेक केली जाईल. कारवाई देखील होऊ शकते. मग ती धावींची असेल किंवा विकेटची असेल. यावेळेस इथं यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केला. क्लासिकल ड्राईव्ह, मॅग्निफिकन्स. यावेळेला बॅकफुटला गेले. पुन्हा पॉइंटला गॅप मध्ये बॉल. चेंडू जाईल. यावेळेस तिथं देखील आपण पाहतो हो गॅप मध्ये बॉल. रन थांबत नाही. पुन्हा एकदा वा सुंदर सुंदर माइंडचा वापर. चेंडू फरार, सीमा पार. विनोद भोईर. यावेळेला बिग हिट. डीप मिड विकेटच्या डोक्यावरना गुडगा टेक 6. पुन्हा एकदा गॅप मध्ये स्ट्रोक खेळला आहे. हो संधी नाहीये. यावेळेला नजाकत पाहायला मिळाली. आउटफील्ड वेगवान. चेंडू सीमा भार. चौकार. माइंडचा वापर केला. गॅप मध्ये फक्त दिशा दिली बॉलला. चौकार येतोय. षटक संपलं. 17 ओव्हरचा खेळ. यावेळेला मोठा स्ट्रोक. तिथं देखील चेंडू आपण पाहतोय. पुढे एकदा बॅकवर्डला जाऊन खेळला. ओहो पॉइंटला चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. यावेळेस बिग हिट. चेंडू हवेत. झेल टिपलाय. दादा चेंडूच्या खाली. तिथे झेल सुटणं कठीण आहे.
यावेळेला बिगिटचा प्रयत्न, टायमिंग, ओ झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत. षटकार नंतर सौरभ रवालिया, त्यानंतर प्रफुल्ल मानकर. ओ इथं देखील सुंदर सुंदर स्ट्रोक. रिवर्स आडे स्वीला जाणार का? यावेळेस बेगिट आणि टाळाच्या गजरात स्वागत करा. या स्पर्धेत 57 धावा आहेत. इथे देखील आपण पाहतो पंचाकडे मोठा पेल. इथं देखील आलेल्या बॅटल बात विकेट आली. फायनलिंगला चेंडू खेळलाय अगदी फाईन आणि तिथं क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली. शर्यत चेंडू अनुभवाने परिपूर्ण आहेत मी म्हणेल. या वेळेला बॅकफुटला जाऊन खेळले, कट केला, चेंडू जाईल. पराग यांना 12 ओव्हर्स समाप्त, 90 रन. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा मॅच आली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 48. 154 धावा, 47 बॉल, 153 धावांची आवश्यकता. यावेळेला चेंडू हवेत आणि इथं झेल झालाय. टेकन व्हेरी बाजी. इस बार सीधे बल्ले से खेला, करा प्रहार, लाइन सिक्सर. हो इस बार गड़बड़ हो गई, गड़बड़ हो गई. इस बार भी आओ हो आए आए और भेजा गेंद को. बैटिंग पावर प्ले शुरू तो हुआ, इसका फायदा उठाएंगे या बल्लेबाज. बैटिंग पावर प्ले का 36 गेंदे, जीत के 135 रन. जीत यावेळेस फट टायमिंग तुम्ही पाहताय. नक्कीच आपण पाहतोय मोठ्या धावफलका पर्यंत नेण्याचा प्रयत्न राहील. यावेळेस इथं देखील बेगीट, इथं देखील बेगीट आहेत. लागोपाठचे 2 हे फटके खेळावेच लागतील. शेवटचे 28 बॉल राहिलेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, बिग हिटचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार. यावेळेस देखील बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या. अल्पेश तयार. हो 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 पुन्हा एकदा समोरच्या बाजूला बिग हिट. 5वा षटकार, फ्री बॉल. हॅट्रिक पूर्ण होणार का? इथे देखील बिग हिटचा प्रयत्न आणि त्याचा देखील फायदा उठवलाय मित्र. टीम साठी महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू जातोय षटकार. प्रफुल्ल मानकर तयार. इथं देखील आपण पाहतोय फटका चांगला आहे. तिथं 70 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तसं सौरभ यांना आपण पाहिलं, त्यांनी देखील आज सुंदर बॅटिंग केली. तर आता बॉलिंग देखील चांगली आहे.